जवळपास सगळ्यांच्याच घरात बनवला जाणारा पोहे हा नाश्त्याचा अगदी उत्तम पदार्थ आहे. भारतात नाश्त्यासाठी सर्वात फेमस पदार्थ म्हणजे पोहे. पोहे अनेक प्रकारे तयार केले जातात. त्यामध्ये सर्वात खास म्हणजे आपण आज बघणार आहोत इंदुरी पोहे. चला तर मग कसे बनवायचे ते बघूयात. त्या अगोदर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं स्वादांकुर किचनमध्ये. या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चॉप करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे पोहे घेतलेले आहे. 2 लोकांसाठी मी हे पोहे तयार करते आहे. ते अगोदर गाळून घ्यायचं आणि त्याला 2-3 पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे. ते पोहे धुतल्यानंतर ते व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला फोडणी तयार करायची आहे. नाश्त्याला त्याच चवीचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर इंदोरी पोहे हा एक चांगला पर्याय आहे. आता बघा, इथे एक पॅन मध्ये मी तेल टाकलेले आहे आणि तिथे शेंगदाणे टाकून घेते आहे. जवळपास 3 चमचे हे शेंगदाणे आहेत. त्याचसोबत मी हिरवी मिरची पण टाकून ती थोडी तळून घेते आहे. त्या तेलामध्ये आपल्याला आता बडीशोप आणि जिरे ऍड करायचं आहे. इंदुरी पोह्यामध्ये खास करून बडीशोप ही अवश्य जाते. त्याचसोबत इथे मी कांदा टाकलेला आहे आणि हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. यामध्ये टोमॅटो ऍड करते आता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवा, मीठ हे फक्त चवीनुसार या मसाल्यापुरतंच टाकायचं आहे, कारण आपण पोह्यामध्ये वेगळं मीठ टाकणार आहोत. आता इथे भिजवलेल्या पोह्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि त्याचसोबत हळद आणि थोडी साखर टाकणार आहोत आणि हे चांगलं चाळून घ्यायचं आहे. आता हे आपलं पोह्याचं मिश्रण तयार झालं. आपली फोडणीही तयार आहे. आता फोडणी यामध्ये ऍड करून घ्यायची आहे आपल्याला आणि चांगलं चाळून घ्यायचं आहे. बरं, या पदार्थाला इंदुरी पोहेच का म्हटले जाते बरं? आपण तर साधारण पोहेच म्हणतो ना महाराष्ट्रामध्ये, परंतु इंदोरमध्ये हा अतिशय प्रसिद्ध आणि खास पदार्थ आहे. इंदोर शहरातला तो चवीला झणझणीत आणि अतिशय चवदार असतो. तो वाफेवर बनवलेला असतो आणि त्यामुळे त्याला एक खास चव असते, म्हणून त्याला इंदोरी पोहे म्हटले गेले आहे. आता या ठिकाणी बघा, आपण हे सगळं मसाला आहेत ना, तो या पोह्यामध्ये ऍड करून घेतला आहे आणि ते चांगलं चाळून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर पेरायची आणि पुन्हा चाळून घेऊन हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे मिश्रण सगळं आपल्याला आता चाळणीमध्ये काढायचं आहे आणि हे पोहे न परतता आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर मग त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, इथे मी एका चाळणीमध्ये हे पोहे टाकून घेते आहे. एका साईडला मी आंधण ठेवलेलं आहे, म्हणजे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे. वरून एखादं झाकण झाका किंवा मी इथे ज्या कढईमध्ये आपण ते मिक्स केलं होतं तीच कढई इथे झाकून देते आहे. त्यानंतर 5 मिनिटं ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे ओपन करायचं आहे आणि आपले अगदी चविष्ट पोहे तयार आहे. हे वाफेवर झालेले पोहे तयार झाले हे कसं कळेल? तर त्याला बघा, आपण हळद टाकलेली होती ना, तो हळदीचा कलर सगळीकडे छान एक समान पसरलेला आहे. हे आता तिथे चाळून घ्यायचं आहे आणि हे पोहे बराच वेळ गरम राहतं, कारण ते वाफेवर असतं. आपण हे अगदी थोड्या वेळाने जरी खाल्लं किंवा उरलं जरी ना, तरी ते आपण पुन्हा वाफ देऊन खाऊ शकतो. असं हे चविष्ट आपलं गरमागरम इंदुरी पोहे तयार आहे. मी प्लेटिंग करते, तोवर इथे तुम्ही चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. यावरून मी कोथिंबीर, शेव आणि किसलेलं खोबरं हे पेरून देते आणि डिश तुमची तयार आहे. तर मग नक्की बनवून बघा असे हे इंदुरी पोहे. धन्यवाद.